नक्कीच आता अवघ्या काही वेळामध्ये निवडणुकीच्या निकालाला सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे यांनी निवडणूक लढवलेली आहे। ते सुद्धा मतदान काउंटिंग सेंटरच्या दिशेने निघालेली आहेत आणि ते स्वतः आपल्या बरोबर आहेत। सावे साहेब, अगदी काही वेळामध्ये आता निकालाला सुरुवात होणार आहे, कशा अपेक्षा आहेत, काय सांगाल? मतमोजणीची आज सुरुवात आहे आणि आम्ही मागच्या 10 वर्षात या शहराच्या विकासासाठी काम केलेलं असल्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे की आज आमच्या बाजूने मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच आमच्या विजयाची खात्री आहे। तुमच्यात आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी सुद्धा झडल्या। परवा दिवशी इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली होती, काल सुद्धा तुम्ही पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं, मोठा राडा झाल्याचा सुद्धा त्यांचा आरोप आहे, त्याबद्दल काय भूमिका आपली? असं आहे, आम्ही जर काही चुकीचं काम केलं असेल तर त्यांनी ठोस पुरावा द्यावा। कुठला तरी एखादा व्हिडिओ आणतात, काहीतरी दाखवतात आणि त्याच्यावरून आरोप करतात। माझं म्हणणं आहे, जर त्यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी तो पुरावा द्यावा, ज्यामध्ये अतुल सावे किंवा त्याच्या परिवारातलं कोणाचं नाव असेल तर असं कुठलाही एखाद्या गर्दीचा पुरावा आणायचा आणि त्याच्यात सांगायचं की आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व, अरे आम्ही होतो तर मग तुम्ही का नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, का नाही तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट केली? तुम्हाला विजयाचा विश्वास आहे, मात्र कशाच्या आधारावरती तुम्हाला हा विजयाचा विश्वास आहे, त्याबद्दल काय सांगा? मी या शहराच्या विकासासाठी 10 वर्ष काम केलेलं आहे आणि अनेक जे प्रलंबित विषय होते, रस्ता असो, कचरा असो, पाणी असो, यामध्ये आवर्जून लक्ष घालून काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच खात्री आहे मला की या शहराचा विकास केल्यामुळे मला जनतेचा विश्वास माझ्यावर आहे, नागरिकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि नक्कीच ते माझ्या विश्वासानं म्हणून मला मतदान करतील आणि मला निवडून देतील। राज्यामध्ये प्रचारामध्ये कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेप आहे, वोट जिहाद, मतांचं धर्मयुद्ध, या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि या सगळ्या गोष्टींचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या मतदारसंघात झाला। आजच्या निकालातून त्या संदर्भात काय होऊ शकतं, काय सांगाल? मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली नक्की, पण विकासाची केलेली कामं हीची पावती म्हणून मला लोक निवडून देतील। तुम्हाला काय वाटतं, राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन करेल की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करेल? महायुतीचं सरकार 100% येणार आहे। निकालानंतर फक्त 48 तासामध्ये सरकार स्थापन करावं लागणार आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? आमचे सगळे नेते त्याच्यामध्ये सक्षम आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की सगळे नेते बसून त्याच्यात निर्णय घेतील आणि स्थापन करतील सरकार। मागच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री होतात, आजच्या निकालानंतर तुम्हाला विजयाची खात्री आहे, पुन्हा मंत्री पद तुम्हाला मिळू शकतं का, त्याबद्दल काय सांगा? जो पक्षाचा आदेश येईल, श्रेष्ठींचा आदेश येईल, माननीय देवेंद्रजींचा आदेश येईल, तो आम्ही पाळणारी सगळे कार्यकर्ते आहोत। निकालाला सुरुवात होणार आहे थोड्या वेळामध्ये। तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये या निकालाची उत्सुकता सुद्धा आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना सकाळच्या पहिल्या सत्रात काय सांगाल तुम्ही? त्यांना मी सांगेन की जे काउंटिंग एजंट्स आहेत त्यांनी आपलं काउंटिंग टेबलवर बसलं पाहिजे, तिकडून हल्लं नाही पाहिजे। एक मत महत्त्वाचं असते आणि त्या मताचं आपण पाहणी केली पाहिजे आणि त्या पद्धतीनेच काम केलं पाहिजे। निकालानंतर विजयाच्या मिरवणुकीला बंदी घालण्यात आलेली आहे, पोलिसांकडून कुणीही मिरवणूक काढू नका असं सांगितलं जातं, मात्र तुमच्या कार्यकर्त्यांकडून कालपासूनच मिरवणुकीची तयारी करण्यात आलेली आहे। 12, 12:30, 1 वाजता तुमचा विजय झाला तर विजय मिरवणूक निघू शकते, त्याबद्दल त्यांना काय सांगाल? शासकीय नियमाचा कुठेही उल्लंघन होणार नाही याची मी नक्कीच खात्री घेईन। तर हे होते अतुल सावे, आता मतमोजणी केंद्राच्या दिशेने निघालेले आहेत। त्यांचा विजयाचा विश्वास आहे, मात्र 3 ते 4 तासामध्ये कल हाती येऊ शकतो, त्यामुळे कोण निवडून येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।